तर थेट जाऊया पुणे जिल्ह्यात. इथल्या बकोरी या छोट्याशा गावातील संपूर्ण कुटुंबाला कोरोनानं गाठलं होतं. वारघडे कुटुंबातील 5 सदस्यांसह 75 वर्षांच्या आजीबाई सुद्धा बाधित झाल्या होत्या. मात्र अशा परिस्थितीत कुटुंबियांनी सकारात्मक विचार करून कोरोनाशी 2 हात करण्याचा निर्धार केला. आज संपूर्ण वारघडे कुटुंब कोरोनामुक्त झालंय. कोरोनाशी लढण्यासाठी पॉझिटिव्ह ऊर्जा त्यांच्यात कुठून आली आणि त्यांनी कोरोनाशी कसा मुकाबला केला पाहूयात या खास रिपोर्टमधून. हवेली तालुक्यातल्या बकोरी गावातलं हे आहे वारघडे कुटुंब. एकाच वेळेला सगळ्याच्या सगळ्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली. काय करावं काहीच सुचत नव्हतं. कुटुंब उद्ध्वस्त होतं की काय अशी भीती सतत मनात येत होती. पण आम्ही कोरोनाशी लढा देण्याचं ठरवलं. आम्ही हारलो नाही, आम्ही लढलो. तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेऊन आम्ही रुग्णालयात दाखल झालो. सकारात्मक विचार करून एकमेकांना आधार दिला आणि काही दिवसात उपचार घेतल्यानंतर 75 वर्षांच्या आईसह आम्ही सगळेच जण कोरोनामुक्त झालो. कुठल्याही प्रकाराला न घाबरता त्या ठिकाणी धीराने सामोरं जाऊन कुटुंबातील सर्व व्यक्तींना ॲडमिट केल्यानंतर मी शेवटी ॲडमिट झालो आणि वयाच्या 75 वर्ष आईसह आम्ही त्या ठिकाणी या सर्व आजारातून बाहेर निघालो आणि आज मी तुमच्यासमोर या ठिकाणी बोलत आहे. सुरुवातीला आमची नात कोरोना बाधित आढळल्यानंतर ती घाबरून गेली होती. यानंतर आम्ही सगळेच जण एक एक करत कोरोना बाधित असल्याचं समोर आलं. पण न घाबरता वाघोलीतल्या रामकर हॉस्पिटलमध्ये आम्ही उपचार घेतले आणि सगळे बरे झालो. आम्ही सगळेजण एका घरातले सहकुटुंब सहपरिवार ॲडमिट झालो. त्या सगळ्यांना मी धीर देत करोनावर मात केली आणि इंजेक्शन औषधं घेऊन नीटनेटकं झालं. की मास्क लावा, काळजी घ्या, व्यवस्थित राहा, करोनावर मात करा. पप्पांनी खूप धीर दिला. त्यांनी सगळ्यांना धीर दिला. त्यांच्यामुळं आम्ही सगळे बरे होऊ शकलो. बाकीच्या कुटुंबांना माझं एवढंच सांगणं आहे की काळजी घ्या आणि करोनावर तुम्ही मात करू शकता. फक्त सकारात्मक विचार ठेवा. वारघडे कुटुंबीय दवाखान्यात दाखल झाले तेव्हा घाबरल्यासारखीच अवस्था होती. पण डॉक्टरांनी त्यांना आधार दिला आणि आपण घरचेच आहोत अशा वातावरणात त्यांच्यावर उपचारही केले. संपूर्ण कुटुंबानं सकारात्मक विचार सातत्यानं केला आणि अवघ्या काही दिवसात त्यांनी कोरोनावर मातही केली. सगळं एकत्र कुटुंब असल्यामुळे एकमेकांना धीर देऊन ज्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतलं आणि समाजासाठी एक आदर्श घालून दिला की जरी संपूर्ण कुटुंब आजारी पडलं तरी सुद्धा संपूर्ण कुटुंब बरं पण होऊ शकतं. मुळात अशी वेळ कोणत्याच कुटुंबावर येऊ नये. त्रास झाल्यानंतर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सतत सकारात्मक राहून उपचार घेतले तर नक्कीच कोणत्याही संकटावर मात करता येते असं वारघडे कुटुंबियांनी आपल्याच उदाहरणातून दाखवून दिलंय. त्यामुळे कोरोनाची जरी लागण झाली तरी न घाबरता त्याचा सामना करा. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.